नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. आतापर्यंतच्या 3 ब्रेकिंग न्यूज या विशेष बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आज आहे ती म्हणजे मुंबईतील रंगशारदा सभागृहात राज ठाकरेंनी ईव्हीएम मधील कथित गैरप्रकारांविरोधात सादरीकरण केलं आणि या सादरीकरणानंतर राज ठाकरे यांनी ईव्हीएम निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. मात्र यावेळी त्यांचं चर्चेत आलं ते म्हणजे एक वाक्य आणि ते वाक्य होतं की बॉसला मारा पण मोर्चाला या. 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात विरोधकांचा मोर्चा निघणार आहे. यावेळी सुट्टीची कारणं देऊ नका, बॉसला एक मारा पण मोर्चाला या, असं विचित्र विधान त्यांनी केलं. तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र सरकारसाठी स्वच्छता मॉनिटर अभियान चालवणारा रोहित आर्य याचं काल नाव चर्चेत आलं. याचं कारण असं आहे की त्यानं ऑडिशनच्या नावाखाली राज्यातून काही मुलांना पवईतील आर एस स्टुडिओमध्ये बोलावलं आणि त्यानंतर या 17 मुलांचं अपहरण करून त्या सगळ्यांना ओलीस ठेवलं. त्याच्या सरकारकडे काही मागण्या होत्या, त्याला काही लोकांशी बोलायचं होतं, पण पोलिसांच्या चकमकीमध्ये त्याचा एन्काउंटर करण्यात आला. आता या ओलीस नाट्याबाबत नवनवीन अपडेट सध्या समोर येत आहेत. हे अपडेट आपल्याला बघायचे. त्याबरोबरच तिसरी आणि महत्त्वाची आणि चर्चेत असलेली बातमी म्हणजे शेतकऱ्यांसाठी उभारलेलं बच्चू कडू यांचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 28 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांनी वर्धा मार्गावरची वाहतूक वेठीस धरली होती. काल मुख्यमंत्र्यांशी बच्चू कडू यांनी चर्चा केल्यानंतर नागपूरमधील परिस्थिती ही पूर्वपदावर आली आहे. आता 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचं आश्वासन मिळालंय. कर्जमाफीची तारीख जाहीर करा हीच आमची मागणी होती, असं मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर बच्चू कडू म्हणाले. आता मनासारखं झाल्यानं कडू समर्थक आनंदल्याचं पाहायला मिळतंय. कडू समर्थकांनी नागपूरमध्ये जल्लोष साजरा केलाय. तर ही मोठी बातमी आपण पाहतोय. रोहित आर्य याचं खरं नाव रोहित हरोळीकर असल्याचं सध्या समोर येतंय. रोहितनं आडनाव बदललं होतं. चित्रपट क्षेत्रात काम करण्यासाठी नाव बदलल्याची माहिती सध्या समोर येते. रोहितच्या आईवडिलांच्या घरावर हरोळीकर असं आडनाव दिसून आलंय. पुण्यात कोथरूडमध्ये रोहितचे आईवडील राहतात अशी माहिती सध्या समोर येते. त्यामुळे रोहित जो खरं तर काल चांगला चर्चेत आला. नवी मुंबईतील पवई या ठिकाणी त्यानं 17 मुलांचा अपहरण करून ओलीस धरलं होतं. सरकारकडे त्याच्या काही मागण्या होत्या आणि आता त्याचं खरं नाव समोर येतंय. या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून. ज्योत्स्ना, आपण पाहतोय की रोहित आर्य प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहेत. त्यातच आता एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे रोहित आर्याचं खरं नाव हे रोहित हरोळीकर आहे. काय अधिक तपशील? अगदी बरोबर आहे. रोहित आर्या याचं नाव जरी त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये रोहित आर्या म्हणून सांगितलं असलं तरी त्याचं खरं आडनाव जे आहे ते रोहित हरोळीकर असल्याचं समोर येतं आहे. आणि हे कसं समोर आलं तर पुण्यामध्ये त्याचं कोथरूडमध्ये जे घर आहे त्या घराच्या पाठीवरती जे आहे ते हरोळीकर असं आडनाव लिहिण्यात आलेलं आहे. मात्र जी प्राथमिक चौकशी पोलिसांनी केली म्हणजे त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये त्याच्या फॅमिलीमध्ये तर रोहित आर्या याने चित्रपटामध्ये काम करण्यासाठी जे आहे ते रोहित हरोळीकर नव्हे तर रोहित आर्या असं स्वतःचं आडनाव बदलून घेतलं होतं. आणि ते फक्त कागदोपत्री नव्हतं बदलून घेतलं तर ते फक्त बोलण्यासाठी त्याने म्हणजे नाव सांगण्यासाठी जे आहे ते रोहित आर्याने त्याचं नाव बदलून घेतलं होतं. याची प्राथमिक माहिती आतापर्यंत मिळालेली आहे. मात्र जे त्याने डॉक्युमेंट सबमिट केले होते म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून जेव्हा रोहित हा काम करत होता तर रोहित आर्या म्हणून काम करत होता की रोहित हरोळीकर म्हणून काम करत होता याची सखोल चौकशी सध्या पोलीस करत आहेत. कारण रोहित आर्या स्वतःला रोहित आर्या म्हणून त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे स्वतःचा उल्लेख करतोय. मात्र रोहित आर्या हा 2 प्रकारची कामं करत होता. एक म्हणजे तो फिल्म इंडस्ट्रीशी सुद्धा कनेक्टेड होता. दुसरी गोष्ट म्हणजे बिल्डर लॉबीशी पण कनेक्टेड होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेण्यामध्ये पण तो त्या अशा कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्यामध्ये पण तो कनेक्टेड होता. त्यामुळे रोहित आर्या याची ऑन पेपर काय त्याचं नाव होतं आणि त्याच्या मित्रपरिवारामध्ये किंवा फिल्ममध्ये काम करण्यासाठी त्याने रोहित आर्या म्हणून नाव बदलून घेतलं होतं. तर त्याने जे कॉन्ट्रॅक्टसाठी नाव म्हणून घेतलं होतं ते रोहित हरोळीकर आहे का रोहित आर्या आहे याची सखोल चौकशी सध्या पोलीस प्रशासन ही राज्य सरकारकडनं करत आहे. निश्चित ज्योत्स्ना, खरं तर त्यामुळे एकंदरीतच रोहित आर्य हे नाव कालपासून चर्चेत आलंय. हरोळीकर त्याचं आडनाव असल्याचं सध्या समोर येतंय. मात्र सर्वांसमोरच एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे रोहित आर्यने 17 मुलांना वेठीस धरलं, त्यांचं अपहरण केलं आणि त्यांना ओलीस धरलं होतं. सरकारकडे त्याच्या नेमक्या मागण्या काय होत्या आणि हे सगळं एकंदरीत प्रकरण काय होतं?
अगदी बरोबर आहे. एकदम धक्कादायक हे प्रकरण आहे. कारण रोहित आर्याची त्याने स्वतःचं जे नाव सांगितलं व्हिडिओमध्ये, त्यानुसार तो जो आहे तो त्याने सरकारकडनं म्हणजे प्रशासनाकडनं त्याला एक शिक्षणाचं एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टचे थकबाकी जी आहे ती अद्यापही त्याला प्रशासनाकडनं मिळाली नव्हती. आणि त्यामुळे त्याने अनेक वेळा जे आहे पुण्यामध्ये सुद्धा आंदोलनं केली होती. त्याने अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याने भेट घेतली होती आणि तरीसुद्धा त्याचे जे थकबाकीचे जे पैसे होते असं त्याचं म्हणणं आहे की थकबाकीचे पैसे त्याला मिळाले नव्हते. मात्र दुसरीकडे बघतो की त्याची जर पार्श्वभूमी बघायला गेली तर क्रिमिनल बॅकग्राऊंड जरी नसलं तरी रोहितची जर एकूणच त्याची जी म्हणजे त्याचे कॉन्टॅक्ट बघितले, त्याचे नेटवर्किंग कनेक्शन बघितले तर आपल्याला कळतं की रोहित हा जो माणूस आहे, हा जो इसम आहे तो चांगल्या भल्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त नव्हता. तो कॉन्ट्रॅक्ट घेणं, लोकांना जे आहे ते फसवणं, पैसे आर्थिक अनेक घोटाळे असल्याचं सुद्धा समोर येत आहे. कारण रोहित जो आहे तो बिल्डर लॉबीमध्ये पण होता. एकाचे पैसे घ्यायचे आणि ते दुसरीकडे इन्व्हेस्ट करायचे आणि मागच्यांचे पैसे परत रिटर्न करायचे नाही, अशा एका मोठ्या जाळ्यामध्ये रोहित जो आहे तो अडकलेला होता. त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये पण तो असल्यामुळे त्याच्या नेमका त्या कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये त्याचा नेमका रोल काय होता, की तो खरोखरच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होता की तो एक एजंट, एक थर्ड पार्टी म्हणून काम करत होता, याची सुद्धा सखोल चौकशी जी आहे ती पोलीस करत आहेत. मात्र त्यामुळे एकंदरीतच या तपासाअंती आणखी किती मोठे खुलासे समोर येतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास खूप धन्यवाद ज्योत्स्ना, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे नवी मुंबईतील 17 पोलिसांना ज्यानं ठेवलं होतं, ज्या मुलांचं अपहरण केलं होतं आणि रोहित आर्य याचं नाव सातत्यानं कालपासून चर्चेत येतंय. याच संदर्भात आपण आता जाणार आहोत. निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. धनराज सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. खरं तर आपण पाहतोय कालपासून रोहित आर्य हे नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात बोललं जातंय. सतत रोहित आर्यचे नवीन नवीन अपडेट समोर येत आहेत. यातच आत्ताचं एक नवीन अपडेट ती म्हणजे रोहित आर्यचं नाव रोहित हरोळीकर असं त्याचं नाव असल्याचं सध्या त्याच्या घरातील पाटीच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. या सगळ्या एकंदर प्रकरणावरती आपण काय सांगाल? नाही, नाव बदललेलं आहे. असं अनेक लोक नाव बदलतात. आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याला जायचं होतं, त्यासाठी त्यांनी काही वेगळं नाव ठेवलं असेल. तो काही मोठा भाग नाही आहे आणि ते स्वातंत्र्य आहे, ते माणूस करू शकतो. याच्यावरून तो गुन्हेगारच आहे किंवा गुन्हेगार हे आहे, त्याच्या घोटाळे आहेत हे वगैरे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण याच्यावर भाष्य न केलेलं बरं. सध्याचं जे प्रकरण आहे ते प्रकरण एवढंच आहे की 17 मुलांना, अल्पवयीन मुलांना एका वेगळ्या बहाण्याने बोलून आणून त्यांना जमा करून वेठीस धरणे आणि शासनाचे त्याच्याकडे काही पैसे अडकलेले आहे ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणे, हा एक मेथोडॉलॉजी, जी एक प्रक्रिया आहे ती चुकीची आहे. हा एक वेगळा चुकीचा पायंडा, एक अतिशय बिभत्स असा नॅरेटिव्ह तुम्ही तरुणांसमोर देत आहात. असं कृत्य आर्यांनी केलेलं आहे असं मी म्हणेल. ही पद्धत नव्हे करण्याची. देयर आर सो मेनी अदर वेज त्यांनी करू शकला असता. दुसरं महत्वाचं, त्याची जी क्लिप आहे, त्याचा जो व्हिडिओ आहे तो आता व्हायरल झालेला आहे. तो व्हिडिओ मधून जे बोलतो आणि व्हिडिओमध्ये त्यांनी जसा चेहरा ठेवलेला आहे, ज्या पद्धतीनं त्याचे हावभाव, सायकोलॉजिकल रिडिंग, त्याचं प्रोफाइलिंग होऊ शकतं, ते असं आहे की अतिशय थंड डोक्याने तो हे बोलतोय की मी मरायला तयार आहे. म्हणजे सुसाईड वगैरे शब्द त्यांनी वापरले. त्याची सुसाईड करण्याची तयारी आहे. थोडक्यात तो ह्युमन बॉम्ब झालेला आहे आणि अशा व्यक्तीच्या हाती ती मुलं अडकलेली आहे आणि त्याच्या हातामध्ये गन आहे. ती गन एअर गन आहे असं निष्पन्न झालं. पण कुठलीही जगातली एअर गन तुम्ही लांबून बघा किंवा कोणाला दाखवा, खरी गन आणि एअर गन याच्यामधला फरक समजायला वेळ लागतो. आणि ज्या सिच्युएशन मध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी ते खिडकी तोडून बाथरूमची प्रवेश केलेला आहे आणि ते एकंदर चित्र सगळं त्यांनी बघितलं. मला वाटत नाही की याच्यामध्ये पोलिसांचं काही चुकलं असेल. काही लोक असं म्हणतात की पोलिसांनी संयमाने घ्यायला पाहिजे होतं, त्याला वेळ द्यायला पाहिजे होता. काही लोक त्या अक्षय शिंदेच्या बदलापूरच्या एन्काउंटरशी याची तुलना करतात. ही अतिशय म्हणजे अतर्क बाब आहे, तर्कहीन आहे अशी तुलना करणं. निश्चित. धनराजजी, मी तुम्हाला थांबवतेय कारण एक या सगळ्यामध्ये एक महत्वाचा अँगल सध्या समोर येतोय की रोहितचे काही गुंडांशी संबंध होते का? कारण रोहित हा कुख्यात हाजी मस्तानच्या मुलीच्या संपर्कात होता. हाजी मस्तानची मुलगी आणि रोहितची घनिष्ठ मैत्री होती आणि त्यांचं एकत्र बांधकाम व्यवसाय त्यांनी सुरू केला होता. त्यामुळे एकंदरीतच रोहितचे यापूर्वीही गुंडांशी संबंध होते का अशी चर्चा सध्या सुरू आहे. आता
आजी मस्तांची मुलगी ती गुंड आहे का, हे तुम्हाला आधी सिद्ध करून दाखवावं लागेल. जी. तेव्हा म्हणावं लागेल की गुंडांशी संबंध होते. आता असे अनेक गुंड आहे जे चांगल्या चांगल्या व्यवसायामध्ये आहे, चांगले नामचीन आहे आणि काम करत आहे. आता हा सगळा पुढील तपासाचा भाग आहे, ज्याच्यामधून हे निष्पन्न होईल की त्याचे काही संबंध होते. एवढं मात्र खरं की जे काही होतं ते असं होतं की ज्यानी तो पुरेसा वैफल्यग्रस्त दिसतोय झालेला. वैफल्यग्रस्त झालेला जेव्हा तो दिसतो, त्याच्या वैफल्यग्रस्ततेचं कारण असं आहे की त्याच्या मागे काहीतरी आर्थिक तगादा, आर्थिक चणचण, शासनाने अडवलेले पैसे असे अनेक गोष्टी त्याच्यात सामील आहेत. त्याच्या मानसिकतेचा जर आपण विचार केला, तर त्या मानसिकतेला धरून त्या ठिकाणी पोलिसांसमोर खूप कमी वेळ आहे आणि खूप कमी चान्स आहे. जी. खऱ्या एन्काउंटरमध्ये मी पोलीस अधिकारी आहे, काम केलेलं आहे, एन्काउंटर्स पण बघितलेले आहे, जवळून झालेली आहे माझ्या हातून सुद्धा. त्याच्यामध्ये बघा, की माझी गोळी ट्रिगर दाबून त्याला लागेल, की त्याचा ट्रिगर दाबून त्याची गोळी मला आधी लागेल, याच्यावर खरं एन्काउंटर ठरतं. आणि मला वाटतं इथे जो तो एपी आहे, तो काही खूप म्हणजे स्पेशालिस्ट, एन्काउंटर जी. स्पेशलिस्ट वगैरे आपण ते बिरुदं लावतो, अशातलं काही वाटत नाही. तो सरळ-सोट निश्चित. त्याच्या खरं तर धनराज सर, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे तुम्हाला थांबवावं लागतंय. पण खूप धन्यवाद आपण या विश्लेषणासाठी. कारण रोहित आर्य याच्या आता या प्रकरणामध्ये पुढील तपास कसा होतो आणि तपासाअंती नेमके काय खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे राजकीय वर्तुळातून. बॉसला मारा पण मोर्चाला या, असं राज ठाकरेंनी काल विचित्र विधान केलं आणि या विधानावरून आता राजकीय वर्तुळात चांगलेच टीकास्त्र पाहायला मिळत आहेत. मुंबईतील रंगशारदा सभागृहात राज ठाकरेंनी ईव्हीएम मधील कथित गैरप्रकारांविरोधात सादरीकरण केलं. या सादरीकरणानंतर राज ठाकरे यांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका करताना या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बॉसला मारा पण मोर्चाला या असं म्हटलंय. तर यावेळी राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं होतं आपण ऐकूया. महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, सर्वांना माहीत सांगतोय की या मोर्चात सामील व्हा. महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे हा या मोर्चामधून तुम्ही दाखवा. तो व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला तिकडे यावं लागेल, सर्वांना यावं लागेल. आज नोकरी होती, बॉसने नाही सांगितलं, बॉसला मारा. शनिवार पुरता एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल, त्यालाही घेऊन या. तर राज ठाकरेंच्या याच वक्तव्याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि त्याचबरोबर मनसेचे प्रवक्ते योगेश चिले सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. तुम्हा दोघांचंही जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत. आपण पाहतोय उद्या मनसेचा, महाविकास आघाडीचा, विरोधकांच्या नेत्यांचा हा मोर्चा निघतोय आणि या मोर्चाला येण्यासाठी राज ठाकरेंनी जे आवाहन केलंय ते सध्या चांगलंच वादात सापडलंय. अवधूत सर, हे मनोरंजन म्हणून मी या विधानाकडे पाहतोय, बाकी काय. बाकी त्या विधानाला ना शेंडा ना बुडखा आहे. आपल्या मुलाचा दुकान चालवण्यासाठी लोकांच्या नोकऱ्या घालवणारा भारतातला एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे. अरे तुम्ही लोकांना काय संदेश देताय? सुट्टी नाही दिली तर बॉसच्या कानाखाली आवाज काढा, बॉसच्या तोंडावर मारा. मग तो बॉस तुमच्या मुलांना नोकऱ्याला ठेवणार का? माझ्याकडे 225 लोक आहेत. एकाचीही जर हिंमत असेल तर माझ्या गालाला हात लावून दाखवावा, मी त्याला नोकरीवरनं काढीन. आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला जे काय करून दाखवायचं ते करून दाखवा, असं माझं ओपन चॅलेंज आहे. जर एखाद्याला सुट्टी हवी असेल आणि त्याला जर ती हक्काची सुट्टी असेल तर मोर्चा असो किंवा नसो, त्याने ऍप्लिकेशन केल्यानंतर त्या संस्थेला, त्या कंपनीला किंवा त्या दुकानाला, त्या मुलाला सुट्टी देणं भाग आहे. त्याच्यामध्ये हात उचलायची काय गरज आहे? प्रोसिजरचा भाग आहे. आणि एखाद्याला सुट्टी घ्यायची आहे तर तो सुट्टी घेऊ शकतो. कोण इथे वेडबिगार नाहीये बघा, जी की मोर्चाला जाऊ नको, मी तुला बांधून ठेवेन, असं काय होत नाही. निश्चित. आवाहन अवधूतजी, इथपर्यंत याच ठीक संदर्भात होतं. तुम्ही जी प्रतिक्रिया दिली आहे याच संदर्भात आपण योगेश चिले सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत. योगेशजी, अवधूत सर असं म्हणतायत की राज ठाकरेंच्या या विधानाकडे ते मस्करी म्हणून, विनोद म्हणून बघताय, काय प्रतिक्रिया द्याल? नाही, ते कशाही बघू देत, परंतु माननीय राजसाहेब जे बोलले ते फक्त हा विषय किती गांभीर्याने घेण्याचा आहे हेच दर्शवण्यासाठी बोलले. ती भाषा शैली आहे हो.
आणि महाराष्ट्रामध्ये ही भाषा शैली प्रसिद्ध आहे. आता मध्ये यांचेच राम कदम बोलले होते की तुम्हाला एखादी मुलगी आवडली, मला सांगा, मी उचलून आणून देतो. म्हणजे काय कदम यांना आपण किडनॅपर बोलायचं का? त्यावेळी यांचं तोंड गप्प होतं ना. विष्णूचा 11वा अवतार ज्यांना मोदी वाटतात त्यांच्याकडून अशाच विधानाची अपेक्षा करणार. त्यांना शैली कळत नाही, त्यांना भाषा शैली कळत नाही, त्यांच्याकडून आपण बाकी काय अपेक्षा करायच्या? त्यामुळे फक्त माननीय राजसाहेबांनी त्या विषयातलं गांभीर्य सांगितलं की तुम्हाला जर लोकशाही वाचवायची असेल तर एक दिवस तुम्हाला त्या लोकशाहीसाठी द्यावा लागेल, त्या जी. मोर्चात यावं लागेल, तुमच्या बॉसला तुम्हाला समजावं लागेल की बाबा तू सुद्धा मतदार आहेस, तू सुद्धा ये या मोर्चामध्ये, कारण आपल्याला लोकशाही वाचवायची, आपल्याला संविधान वाचवायचं. निश्चित आता योगेशजी, याच्यामध्ये जर त्यांना तुम्ही काही जसं गैर वाटत म्हणताय असेल तर की त्याला आम्ही काही करू शकत ही राज ठाकरे यांची शैली असेल, मात्र अशी चर्चा आज जोर धरू लागलीये की आपल्या मोर्चाला या असं आवाहन करण्यासाठी बॉसला मारा असं म्हणण्याची काय गरज होती? मी पुन्हा सांगतोय, ती भाषा शैली आहे, मराठीमध्ये विडंबनात्मक बोलण्याची पद्धत आहे. आता भाजपवाल्यांना ते विसरलेले आहेत. ते काय, त्यांना खोटं बोलायची सवय झालेली आहे, एखादी गोष्ट बोलायची, खोटं बोलायची. त्यामुळे त्यांना भाषेमध्ये इतरही प्रकार असतात हे त्यांना कळत नाहीये. त्यांना सध्या फक्त भाषेमध्ये खोटं बोलणे हा एकच प्रकार दिसतो. निश्चित योगेशजी, खरं तर आपण अवधूत सरांकडून जाऊया. अवधूत सर, आपण ऐकलं योगेश चिलेजी म्हणतायत की राज ठाकरे यांची ही शैली आहे आणि भाजपला सतत खोटं बोलण्याची सवय. नाही, ठीक आहे. ते 1.5% मतं ज्या पक्षाला मिळतात त्या पक्षाच्या प्रवक्त्याबद्दल फार मी काय गंभीरतेने घेत नाही. फक्त मला एवढं म्हणायचं आहे की शैली 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 तुमची ती शैली आणि आमची शैली नाही का? मग राज ठाकरेंवर आणि मनसेवर टीका जर एखाद्याने केली तर ती त्याची शैली नाही. मग त्याला मारायला माणसं पाठवायची, त्याच्या घरावर दगडफेक करायची. शैली 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 म्हणजे काय हो? शिव्या देण्याची शैली आहे काय? मागे त्या संजय राऊतांनी एका महिलेला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आणि ही राऊत शैली झाली. ठाकरे शैली, राऊत शैली, ठाकरे शैली, उद्धव ठाकरे शैली, आदित्य ठाकरे शैली. अरे कंटाळली लोक म्हणून तुम्हाला घरी बसवलेलं आहे. 13 वरून 1 वर, 1 वरून 1 वर आणि 1 वरून 0 तुम्ही आलेला आहात. या तुमच्या शैलीला लोक कंटाळलेली आहेत. तुम्ही तुमच्या नेत्याची किती पण उदो करा, आज तुमच्या नेत्याच्या मागे कोण नाहीये लक्षात ठेवा. आणि हे केवळ तुमच्या शैलीमुळे चाललंय, तुमच्या शैलीमुळे झालेलं आहे. लोकांना शिव्या देणं, लोकांची वर दादागिरी करणं लोकांना आवडत नाही. लोक शांत बसतात, निश्चित याचा अर्थ ते योगेशजी, तुमच्या बरोबर आहेत अवधूतजी असं म्हणतायत नाही. की लोकांना अशी शैली आवडत नाही, दादागिरी करणं आवडत नाही. अहो, लोकांना खोटं सुद्धा आवडत नाही, पण करणार काय? ईव्हीएम मशीन यांच्याकडे काल आम्ही बघितलं ना, व्हीव्हीपॅट मशीन मध्ये कशा पद्धतीची धांदली केली जाते. ते मतदार याद्या, काल मी स्वतः ट्विट केलेलं आहे, एक मतदार यादीमध्ये नाव होतं द ड क क, वडिलांचं नाव प प ब ब, अशी मतदार यादी असते का कधी? तर आमची मागणीच एवढी आहे, फक्त ती मतदार यादी स्वच्छ करा आणि मग उतरा ना निवडणुकीमध्ये. मग आम्ही बघू ना कोणाचे 1 आमदार येतात आणि कोणाचे 100 येतात. ते एकदा स्वच्छ मतदार यादी घेऊन आणि ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवरती या निवडणुकाला, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर. मग आम्ही दाखवतो कोणाचे 1 आमदार येतात आणि कोणाचे 100 येतात ते. अवधूतजी, वाघ योगेश चिले यांनी ओपन यांच्यामध्ये चॅलेंज 100 दिलंय की 100 बॅलेट पेपरवर आमदार निवडणुका घ्या आणि असलेले, मग बघू. 100 आमदार असलेल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत ना, ते हिंमत आहे का बॅलेट पेपरवरती निवडणूक लढवायची? माझं चॅलेंज आहे अवधूत वाघांना, एकदा बॅलेट पेपरवर तुम्ही आणि मी एकमेकांच्या विरोधात उभं राहतो, तुम्ही सांगाल त्या मतदारसंघात, बघू कोण निवडून येत आहे ते. योगेशजी, मी तुम्हाला ओळखतो, तुमचं स्वागत आहे, परंतु एवढं वैयक्तिक जाऊ नका. पहिला मुद्दा, हा मुद्दा ईव्हीएम मशीनचा नाही, बॅलेट पेपरचा नाही, निवडणुकीचा नाहीये. आज आपण ज्या विषयावर आहोत तो विषय आहे बॉसच्या तोंडात मारा. तुम्ही दिली म्हटलं तर होतं या ना, भाषे तुम्ही संदर्भामध्ये म्हटलं होतं ना, आहे. एकही आमदार बाकी नसलेल्या पक्षाचा प्रवक्ता त्याला काय गांभीर्याने घ्यायचं? तो एकही आमदार नसलेला पक्षाचा प्रवक्ता 100 आमदार असलेल्या पक्षाच्या प्रवक्त्याला चॅलेंज करतोय, बोलाल तो मतदारसंघ, बॅलेट पेपरवर निवडणूक लढवायची तुम्ही आणि मी, बघू कोणता प्रवक्ता जिंकतोय ते. योगेशजी, अजून आता काय तुम्हाला बोलायचं नंतर बोलतो, परंतु आजचा जो विषय आहे, असं कोणाला जाहीर आव्हान वगैरे तुमच्या राज ठाकरेंनी अनेकांना अशी जाहीर आव्हानं दिलेली आहेत. नंतर तो फुगा कसा फुटला ते माहिती आहे. तुमच्या पण असल्या पोकळ आव्हानाला हे पादरे पावटे आहेत, आम्हाला निश्चित. माहिती आहे. विषय फक्त असा आहे
की तुमच्या बॉसला अवधूतजी, मी काही मारा वेळासाठी आणि तुम्ही थांबवतेय, दादा कारण नाही तर राज तोंडावर ठाकरे मारा. यांचं कालचं भाषण सगळ्यांनीच ऐकलंय आणि राज ठाकरे असंही म्हणाले होते की जे विकसित देश आहे त्या देशांमध्येही बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात. योगेशजी, फक्त भारतात बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जात नाही, याच्या मागे सगळा भ्रष्टाचार आहे असं राज ठाकरे यांनी काल म्हटलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या जो दावा केलेला आहे राज ठाकरे यांनी, हा खरंच अभ्यासपूर्ण आहे का? कारण सातत्यानं भाजपकडून किंवा सत्ताधारी पक्षांकडून असं म्हटलं जातं. नाही नाही, मी तुम्हाला फक्त एकच उदाहरण देतो. आमचे उमेदवार आहेत संदेश देसाई म्हणून, या विधानसभेला उभे होते. 2019ला त्यांना 5037 मतं आहेत आणि 2024ला सुद्धा त्यांना 5037 मतच आहेत. इतका मोठा योगायोग होऊ शकतो का हो? तोच विधानसभा मतदारसंघ, तोच उमेदवार आणि 2019चे आणि 2024चे मतही तेवढीच. मतांमध्ये एका मताचा सुद्धा फरक नाहीये. त्यामुळे हे सगळं यांनी जे केलेलं आहे ना, हे सेट केलेलं आहे. माझ्याकडे मतदार याद्या आहेत आता. जी, पूर्ण मतदार यादीमध्ये 1000 घरांना घर क्रमांकच दिलेले नाही. वरती फक्त पनवेल लिहिलेलं आहे, खाली घर क्रमांक 0, काहीच नाही. अशा पत्ते असतात का? कसा सर्वे करायचा अशा मतदारसंघांचा? निश्चित. त्यामुळे योगेशजी, एकदा खरं तर आता मतदार यादी स्वच्छ या होऊ सगळ्या दे, मग प्रश्नाची निवडणूक उत्तरं या मोर्चानंतर कशा पद्धतीनं प्रशासनाकडून असेल, निवडणूक आयोगाकडून असेल, काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास तुम्हा दोघांचेही खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. तर आता वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे बच्चू कडूंच्या आंदोलनासंदर्भातली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 28 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांनी वर्धा महामार्गावरची वाहतूक ही रोखून धरली होती आणि त्यानंतर बच्चू कडू हे आक्रमक झाले. यानंतर बच्चू कडू यांनी काल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर बच्चू कडू यांचं हे आंदोलन अखेर आटोपलेलं आहे आणि नागपूरमधली परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कर्जमाफी होण्याचे जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं, या सगळ्यानंतर शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा केल्याचं सध्या पाहायला मिळतंय. तर याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे नागपूरचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून. तेजस, आपण पाहतोय की कालपासून जे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या बाबत आता दिलासात्मक जे आश्वासन दिलेलं आहे, त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये काय भावना आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर बच्चू कडू थोड्या वेळात जे आहेत ते नागपूर विमानतळावर दाखल होतील आणि त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी जे आहेत ते एकवटलेले आहेत. एकंदरीत बघितलं असेल तर कुठेतरी सरकारनं नरमाई घेतली आणि 30 जून जे तारीख बच्चू कडू म्हणत होते, 30 जून जे तारीख सरकारने दिलेली आहे ती तेव्हापर्यंत जे आहे ते कर्जमाफी होणार आहे. आपण जर बघितलं असेल तर सध्याच्या घडीला आम्ही नागपूर विमानतळावर जर बघितलं असेल तर हळूहळू जे कार्यकर्ते बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी येणार आहेत आणि बच्चू कडूंचे स्वागत जे आहे ते नागपुरात होणार आहे. ट्रॅक्टरवर जे आहे ते बच्चू कडू जे आहेत ज्या ठिकाणी सभागृह त्या ठिकाणी जातील, त्यानंतर संबोधन करतील सभेला. त्यानंतर जे आहे अमरावती जिल्ह्यात अचलपूर असेल, वेगवेगळ्या तालुक्यात त्यांचे जे आहे ते स्वागत होणार आहे. आपण जर बघितलं असेल GR नंतर जो सरकारने GR काढला त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होतात. आपल्यासोबत इथे कार्यकर्ते आहेत प्रहारचे आणि शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत. निश्चित. तेजस, मी तुम्हाला विनंती करेल की या शेतकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आणि बच्चू कडूंचं स्वागत ते नेमकं कसं करणार आहे त्यांच्याकडून जाणून घ्यावं. आपल्यासोबत प्रहारचे अंकुशजी वंजारी आहेत. काय कशा प्रकारे आपण जे आहे स्वागत बच्चू कडूंचे करणार आहे, कारण की सरकार नरमायले आहे आणि बच्चू कडूंच्या एकदा एल्गाराचा विजय झाला, कसं बघताय याकडे आपण? निश्चितच सरकारसाठी हा 4 दिवसाचा जरी आंदोलन असला, परंतु या आंदोलनाची सुरुवात रायगडाच्या पायथ्याशी 6 महिन्या आधी झालेली होती आणि 6 महिन्यापासून बच्चू भाऊच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलन जिल्ह्यात तालुक्यात पेटत असताना जे नागपूरला महाएल्गार आंदोलन झालं आणि त्या महाएल्गार आंदोलनाच्या निमित्तानं सरकारला झुकावं लागलं, सरकारला शासन निर्णय करावं लागलं आणि 30 जून हे कर्जमाफीची तारीख सरकारनं दिली आणि त्यामुळे या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी चुकावलेला आहे. संपूर्ण शेतकऱ्यामध्ये आनंद झालेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी बच्चूभाऊ आता मुंबईवरून येत असताना हजारो शेतकरी या ठिकाणी बच्चूभाऊच्या स्वागतासाठी या विमानतळावर या ठिकाणी आलेले आहेत. तसं स्वागत आपण करणार आहात बच्चू कडूंचे. आल्यानंतर काय स्वागत करणार, काय मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, गावात कशा जल्लोष साजरा करणार आहात आपण? गावात म्हणजे बच्चू भाऊंचा जो 6 महिन्यापासून जो हा रथ चालवलेला होता, त्या रथाला आज कुठंतरी एक पुढं आश्वासन मिळाले किंवा त्या पद्धतीने इथं ढोल ताशा वाजवून भाऊंना ट्रॅक्टरना घेऊन प्रत्येक भाऊ ज्या रोडने जाणार आहेत त्या रोडनं शेतकरी आणि दिव्यांग लोक वेगळा सत्कार करणार आहेत, यांना जल्लोष साजरा करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने GR काढला आणि त्याबद्दल आपण काय सांगाल, कारण की शासन निर्णय झालेला आहे, 30 जूनला कर्जमाफी होणार आहे आणि उर्वरित जे आता
सरकार देणार आहे, कसं बघताय आपण? या सरकारने निवडणुकीच्या आधी जे आश्वासनं दिले होते, परंतु वेळ बरीच निघून गेली होती, परंतु त्याला कुठेतरी तारीख सांगत होते आणि भाऊचा नेमका लढा हा तारीखसाठी होता. परंतु काल आणि प्रहारच्या आंदोलनाने सरकारला बोलतं केलं आणि या सरकारला 30 जूनची तारीख निश्चित तेजस, त्यामुळे एकंदरीतच आता विमानतळावरती हे सगळे प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी पोहोचलेत. बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी ही केली जाते. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या बातम्यांसह या विशेष बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.